सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड परिसरातील सुंदरनगर येथे रात्रीच्या वेळी 10 ते 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। अज्ञात इसमांनी सुंदरनगर परिसरात उभ्या असलेल्या कार दुचाकींच्या काचा फोडल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। हा संपूर्ण प्रकार काही जागरूक नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर रहिवासी भागात अशा प्रकारच्या घटना घडल्याने नागरिक त्रस्त आणि भयभीत झाले। हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला किंवा परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला का याचा तपास पोलीस करत आहेत। सध्या उपनगर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांचे व्हिडिओ तपासत आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक कोणती ठोस भूमिका घेतात त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।